काही वेळापूर्वी गोपीनाथ गडावरती पंकजा मुंडे गेल्या होत्या. त्याचबरोबर प्रीतम मुंडे यांनी सकाळपासूनच रॅली काढली होती. परळी बीच, वैजनाथ या सर्व भागातून त्यांनी मोठ्या प्रमाणात एक प्रकारे पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. गोपीनाथ गडावरून त्या देखील भगवान गडावर पोहोचल्या आणि त्यानंतर आता आपण बघतोय की पंकजा मुंडे या देखील भगवान गडावर काही वेळापूर्वीच हेलिकॉप्टरने पोहोचल्या होत्या आणि मोठ्या संख्येने पंकजा मुंडे यांचे समर्थक भगवान गडावरती बाबांचे दर्शन घ्यायला पंकजा मुंडे जात आहेत. ही थेट दृश्य आपल्या स्क्रीनवरती थेट भगवान गडाहून. गेल्या अनेक दिवसांपासून जो काही वाद चिघळला होता त्या पार्श्वभूमीवर इथे प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी ते जमावबंदीचे आदेश दिले होते. मात्र तरी देखील एक परंपरा म्हणून मोठ्या संख्येने पंकजा मुंडे यांचे समर्थक भगवान गडावरती पोहोचलेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्याबरोबर आहे. अरुण, आपण बघतोय पंकजा मुंडे आता आम्हाला दिसत आहेत भगवान गडावर जाताना मोठ्या संख्येने समर्थक देखील आहेत. काय एकूण तिथली परिस्थिती आहे, काय घडू शकतं, कुठे त्या भाषण करतील, जरा सविस्तर सांगा. अरुण, पंकजा मुंडे यांचे मोठ्या संख्येने समर्थक तिथे उपस्थित दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून एक तणावाची पार्श्वभूमी होती. मात्र आत्ताचा तिथला एकूणच माहोल काय आहे? पंकजा मुंडे कुठे आणि कधी भाषण करू शकतात या संदर्भात काही समजतंय का? अरुण मेहत्रे आपले प्रतिनिधी भगवान गडावर आहेत. आपण समजू शकतो मोठ्या संख्येने तिथे अगदी खरं. आपण बघू शकतो की ज्या तऱ्हेनं सामान्य नागरिक देखील नेहमी भगवान गडावर दर्शन घेत असतात. मात्र गेल्या काही दिवसांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सर्वात पहिल्यांदा एक घटना घडते, ती म्हणजे सामान्यांना भगवान गडावरती दर्शनास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे निश्चितच एक प्रकारचा रोष समर्थकांमध्ये असेल. मात्र ज्या तऱ्हेनं गेल्या काही दिवसांपासूनचा हा वाद चिघळला होता त्या पार्श्वभूमीवर मोठी जमावबंदी पोलीस बंदोबस्त होता, जमावबंदी देखील लागू करण्यात आली होती. तरी देखील नेहमीच्या परंपरेप्रमाणे मोठ्या संख्येने समर्थक तिथे पोहोचलेले आहेत. मात्र एक सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपण बघतो आहे की सर्वसामान्यांना भगवान गडावरती दर्शन घेण्यास आता मनाई करण्यात आलेली आहे. आणि हे गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा जी आहे ती एक प्रकारे मोडीत काढण्यात जाते. ज्या तऱ्हेनं आपण बघतोय की सामान्यांना तिथे परवानगी असते, मात्र यावेळेस मात्र सामान्यांना परवानगी नाही. विशाल करोळे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. विशाल, काय परिस्थिती आहे? मृदुला, अनपेक्षित अशी गर्दी पाहायला मिळते. प्रचंड अशी गर्दी झाली आहे. पंकजा मुंडे हेलिकॉप्टरमधून उतरल्या आणि गडावर दर्शनासाठी जायला निघाल्या. मात्र त्यांची जी गाडी आहे, त्यांचा जो रथ आहे, तो समर्थकांनी पूर्णपणे अडवून धरलाय. तुम्ही आता भाषण करा, मात्र ते गडावरच करावं. पंकजा मुंडेच्या समर्थनार्थ नारे दिले जात आहे. आपण बघू शकतो प्रचंड अशी मोठी गर्दी त्या ठिकाणी पाहायला जाते. पोलीस पूर्णतः प्रयत्न करतायत पंकजा मुंडेंना गडावर जाऊ द्या असं म्हणतायत. मात्र गर्दी कोणाचंही ऐकत नाही. स्वतः त्या झोनचे आयजी आता तिथे गेलेले आहेत. पंकजा मुंडेंसोबत ते चर्चा करतायत, यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत. मात्र सध्या तरी असं चित्र आहे की काही मार्ग निघणार नाही. प्रचंड गर्दी असल्यामुळे रथ तसूभरही हलू शकत नाही. अगदी खरं. विशाल, काही वेळापूर्वीच ज्या तऱ्हेनं तुम्ही पंकजा मुंडे यांची चर्चा करत होता, अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले. आता तर मी कुठे भगवान गडावर जाते एवढंच त्या म्हणाल्या. मात्र भाषणाचा कुठलाही उल्लेख केला नाही की भगवान गडावर करणार का पायथ्याशी. काय एकूण त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून तुम्हाला वाटतंय? कदाचित तेच वक्तव्य सूचक होतं आपल्याला असं म्हणावं लागेल. ज्यावेळेस त्यांना विचारलं की भगवान गडावर जाणार, नामदेव शास्त्रींनी तुम्हाला माहेरी असं म्हटलंय. मात्र यावर त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. खरं तर सकाळी प्रीतम मुंडे सकाळी निघाल्या होत्या. जवळपास 200 ते 300 गाड्यांचा ताफा घेऊन त्या निघाल्या होत्या. म्हणजे समर्थकांची मोठी गर्दी त्यांनी केली होती. आणि ही समर्थकांची गर्दी आता आपल्याला भगवान गडाच्या पायथ्याशी पंकजासोबत पाहायला मिळते. इतकी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी झालंय
की लोकांना हलता सुद्धा येत नाही आणि फक्त पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ नारे दिले जात आहे. म्हणजे कुठेतरी एक आपण नक्कीच म्हणू शकतो की कुठेतरी भगवानगडाच्या या राजकारणात समर्थकांनी पंकजाला या क्षणी तरी उजवं ठरवलंय. अगदी खरं आहे. मोठ्या प्रमाणात समर्थकांचा पाठिंबा आणि गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय विशाल, प्रत्येक समर्थकांची आपण प्रतिक्रिया ऐकत असतो की आम्हाला पंकजाताईंचं भाषण 2 मिनिटं का होईना, 4-5 वाक्य का होईना, परंतु भगवानगडावरती ऐकायचे आहेत आणि त्याप्रमाणेच त्यांचं एकूण संपूर्ण पाठिंबा आणि बळ तिथे लागताना दिसतंय. विशाल, हॅलो, हा येस. विशाल, ज्या तऱ्हेनं आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून ते पंकजाताईंच्या समर्थकांची देखील इच्छा होती, थोडी का होईना, 5 मिनिटे का होईना, काही वाक्य का होईना, परंतु पंकजाताईंनी भगवानगडावरच भाषण करावं. हो मृदुला, निश्चितपणे समर्थक याची मागणी करत होते. हा वाद जरी नामदेव शास्त्री आणि पंकजा यांच्यातला असला तरी समर्थकांनी यात उडी घेतली होती. नामदेव शास्त्रींनी अशा पद्धतीनं पंकजा मुंडेंना थांबवणं हा अपमान असल्याचं समर्थकांचं म्हणणं होतं. इतकंच नाही तर भगवान गड हा गोपीनाथ मुंडे यांनी उदयास आणला. भगवान गड याचं कुठेही नाव नसताना गोपीनाथ मुंडेंनी त्याला एका अर्थाने महात्म्य दिलं, प्रसिद्धी दिली आणि असं असताना पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेच्या सुपुत्री आहे, तरी सुद्धा त्यांना विरोध का असा प्रश्न समर्थकांना पडला होता. या बाबतीत दोन्ही समर्थकांकडून म्हणजे नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड वाद झाल्याचं पण आपण भूतकाळात घेतलंय. मात्र हे सगळं बघता, सध्याचं चित्र बघता, ही गर्दी पाहता खरोखरच पंकजा मुंडेंनी सिद्ध केलंय आपल्या समर्थकासह असं आपल्याला म्हणता येईल. आता थांबलेली रथयात्रा थोडी थोडी का होईना पुढे जात आहे. आता अजून पंकजा मुंडेंना भगवानगडावर समाधीचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पायथ्याशी त्यांना भाषण करण्याची मुभा मिळाली आहे. मात्र सध्या की ही सगळी गर्दी पाहता खरंच त्यांना गडावर किती वेळ जायला लागेल हे सांगता येत नाही आणि त्या खाली येऊन कधी भाषण करतील हेही सांगता येत नाही. दुसरीकडे समर्थक मात्र आता पंकजा मुंडे थोडंसं का होईना भाषण करा, मात्र गडावरच करा अशी मागणी करताय. मात्र ते करणं शक्य नाही आहे. कायद्यानं तशी परवानगी दिलेली नाही आहे. खाली भाषण करावं असं सांगण्यात आलेलं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतं, याबाबत पोलिसांनी नोटीस सुद्धा बजावलेल्या आहेत. हे सगळं चित्र पाहता पंकजा मुंडेला समाधीचं दर्शन घेऊन खालीच उतरावं लागेल असं म्हणावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भगवानगडावर इतकी गर्दी झाली आहे की सामान्यांसाठी दर्शन बंद करण्यात आलंय. कदाचित इतिहासात पहिल्यांदाच अशी ही वेळ आली असावी की सामान्यांची आणि तेही दसऱ्याच्या दिवशी दर्शन बंद करावं लागलं. इतकी अतिप्रचंड गर्दी यावेळेस भगवानगडावर आणि पायथ्याशी आपल्याला पाहायला मिळते. अगदी खरं. आम्ही ही दृश्य बघतोय तेव्हा लक्षात येत आहे की केवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे पंकजा मुंडे यांना. सकाळी तसं पाहिलं तर प्रीतम मुंडे यांनी देखील परळीपासून एक प्रकारची रॅली काढली होती आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्याबरोबर देखील रॅलीबरोबर मोठा ताफा इथं पोहोचलेला असेल. हो, जवळपास परळीवरनं त्यांनी गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि तिथून त्या निघाल्या. मात्र वाटेत रस्त्यात जवळपास 200 ते 300 गाड्या त्यांना येऊन मिळाल्या. म्हणजे ही जी रॅली, हा जो ताफा होता हा जवळपास भगवानगडावर पोहोचेपर्यंत 500 गाड्यांच्या रूपात झाला होता. एक प्रचंड मोठी समर्थक घेऊन प्रीतम मुंडे या गडाकडे रवाना झाल्या होत्या आणि त्यांच्यासोबत गर्दी होती. आणि सगळ्यात महत्वाचं यात पाहायला मिळालं म्हणजे हे सर्व समर्थक पंकजा मुंडेच्या नावाने घोषणा करत होते. खरं तर भगवानगडावर जायचंय, दर्शनाला जायचंय, या सगळ्या गोष्टी असताना हे सर्व समर्थक पंकजा मुंडेंच्या नावाने घोषणा देत होते. याचाच अर्थ पंकजा मुंडे कुठेतरी आपलं सामर्थ्य दाखवण्याचाही प्रयत्न करत होत्या. पंकजा मुंडेंनी आपल्याशी बोलताना सांगितलंय की मला कुठलंही सामर्थ्य दाखवायचं नाहीये, मी गडाची लेक आहे, मी फक्त शांतपणाने स्वच्छ मनाने जाऊन दर्शन घेणार आणि परतणार. मात्र सध्याचं चित्र खरंच काहीतरी वेगळं दिसतंय. इतकं मोठं समर्थन खरं तर हे कदाचित पंकजा मुंडे यांनाही अपेक्षित नसावं. मात्र सध्याची ही गर्दी पाहता आता नक्की पोलिसांना ही गर्दी कंट्रोल करायला किती वेळ लागेल आणि त्यातनं काही अघटित घटू नये इतकंच. अगदी खरं. म्हणजे प्रशासनाला देखील आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं सगळं मॅनेज करणं कठीण झालेलं आहे, या ज्या तऱ्हेनं मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, या संदर्भात एक विचारावं असं वाटतं की ज्या तऱ्हेनं नारायण शास्त्री देखील म्हणाले होते की पंकजा मुंडे यांचं आम्ही स्वागत करू, गोडाधोडाचं जेवण करू, एक माहेर वाशी म्हणून. आता या क्षणी नारायण शास्त्री हे कुठे असावेत किंवा त्यांची आता काय भूमिका आहे? खरं तर काल परवापर्यंत हा वाद वाढत गेला. मात्र काल संध्याकाळी हा वादाचा अस्त आपल्याला पाहायला मिळाला. पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं. कुठलाही वाद नसल्याचं पंकजा मुंडेंनी सांगण्याचा प्रयत्न केला. तर सकाळी नामदेव शास्त्री यांनी सुद्धा याचं समर्थन केलं. पंकजा ही गडाची लेक आहे, तिने माहेरी यावं, गोडाधोडाचं जेवण करावं असं सांगितलं.
म्हणजे कुठेतरी दोघांच्याही कडून हा वाद शमवण्याचा प्रयत्न सुरू होता असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. मात्र दुसरीकडे समर्थकांना हा वाद जणू संपवायचा नाही किंवा समर्थकांना हा पंकजाचा अपमान वाटतो की काय असा प्रश्न हे गर्दी पाहता पडतोय. त्यामुळे समर्थक ज्या पद्धतीनं घोषणाबाजी करतायत, खरं ते समर्थक पंकजाच्या पाठीमागं पूर्णपणे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पंकजा आल्यापासून समर्थकांचा उत्साह थोडाही कमी होत नाहीये. किंबहुना सकाळपासूनच समर्थकांनी हेलिपॅडच्या बाजूला गर्दी केली होती, मार्गावर ठिकठिकाणी गर्दी केली होती. गोपीनाथ गडावर सुद्धा मोठ्या संख्येनं समर्थक पंकजांना भेटायला आले होते. तिथे सुद्धा पंकजाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. ज्यावेळेस आपल्या प्रतिनिधीने म्हणजे स्वतः मी हा प्रश्न विचारला की तिथे जाऊन काय बोलणार, त्यावेळेस त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की तिथे कुठलंही राजकारण करायला मी जात नाहीये, मी अगदी शांतपणे तिथे बोलणार आहे, मी त्या गडाची लेक आहे आणि तिथे जाऊन फक्त आणि फक्त दर्शन घेणार इतकं त्यांनी सांगितलं. मात्र सध्याची ही गर्दी पाहता खरंच एक मोठा पाठिंबा, मोठं समर्थन पंकजाला पाहायला मिळतंय. अगदी खरं आहे. नामदेव शास्त्रींनी हे विधान केलं होतं की आम्ही निश्चितच जे गोडाधोडाचं जेवण करू. एकूणच दोघांनी म्हणजे आपण बघतोय पंकजा मुंडे यांनी देखील म्हटलं की भगवानगड हा माझ्यासाठी पितृतुल्य आहे, वाद होणार नाही असा मी प्रयत्न करणार आहे. आता या संपूर्ण पार्श्वभूमीवर ज्या तऱ्हेनं आपण बघतोय की काही वेळात असतात तिथे पोहोचणार आहेत, ज्या तऱ्हेनं आपण बघतोय की विशाल तुम्ही त्यांच्याशी बोलत होता आणि त्यानंतर त्या निघाल्या, त्यांच्या बाजूला आजूबाजूचे लोक असतील, एकूण ज्या तऱ्हेनं लोकांची एक प्रतिक्रिया आपल्याला ऐकू येत असेल, त्या संदर्भातून काही अर्थ काढता येईल का यावेळी? खर तर सामान्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या होत्या. भगवान गडावर पंकजांना भाषण करू द्यायला अडचण ती काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. तर दुसरीकडे शास्त्री समर्थकांनी सुद्धा याचा विरोध केला होता. त्यांचं म्हणणं होतं की भगवानगड हा श्रद्धेचा गड आहे, इथे राजकारण करू नये. त्यामुळे राजकारण विरुद्ध श्रद्धा हा गेल्या 3 ते 4 दिवसात रंगलेला वाद होता. कुठंतरी यात श्रद्धेचा विजय झाला, राजकारण मागे पडलं. खुद्द पंकजा सुद्धा म्हणाल्या की मी तिथे जाऊन राजकीय भाषण करणार नाही, किंबहुना गडावरही भाषण करणार नाही असं पंकजा यांनी अगदी सकाळी सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय. आणि त्याच हेतूनं त्या भगवानगडाच्या पायथ्याशी उतरल्या. मात्र भगवानगडाची पायथ्याच्या उतरल्यावर त्यांच्या स्वागतासाठी ही मोठी गर्दी म्हणजे एके प्रकारे त्यांना मोठं समर्थन असल्याचंच दिसतंय. या गर्दीची मागणी आहे की पंकजाने भाषण करावं आणि ते सुद्धा गडावरच करावं. मात्र पंकजा मुंडेंना हे भाषण करणं शक्य नाहीये, त्यांना पायथ्याशी येऊनच हे भाषण करावं लागेल. मात्र सध्याची ही गर्दी, ही रेटारेटी पाहता पंकजा मुंडे 1-2 तासात किमान समाधीस्थळी तरी पोहोचतील का असा प्रश्न निर्माण होतोय. अगदी खरी विशाल, आता आपण ज्या तऱ्हेनं बोलत होतो की राजकारण आणि श्रद्धा या 2 महत्वाच्या गोष्टी, पण आता राजकारण जरी बाजूला ठेवलं तरी एक कुठेतरी गोपीनाथ मुंडेंप्रती असलेली ही श्रद्धा आहे आणि त्यामुळेच मोठ्या संख्येनं पंकजा मुंडेंच्या मागे हे समर्थक आहेत असं म्हणता येईल. निश्चितपणे हा वारसा तर खूप मोठा आहे. हा वारसा त्यांना लाभलेलाच आहे, त्यात वादच नाही आहे. गोपीनाथरावांचे प्रचंड चाहते होते. या परळी बीड या भागामध्ये गोपीनाथ मुंडेंचा प्रचंड एक मोठा वर्ग आहे, एक समर्थक वर्ग आहे. गोपीनाथ मुंडेंच्या निधनावेळी सुद्धा आपण ते पाहिलंय. त्यांच्या निधनाच्या वेळेस हा संपूर्ण परिसर, हा 50-60 किलोमीटरचा परिसर पूर्णतः बंद होता. अक्षरशः ट्रॅफिक जाम होती. म्हणजे इतकं जास्त समर्थन त्यांना पाहायला मिळतंय. इतक्या उंचीचा तो नेता होता आणि निश्चितपणे त्यांची ही लेख असल्यामुळे. विशाल, 1 मिनिट मी इथे थांबवते. आमच्या जवळ अशी काही दृश्य आल्या, तिथे काही जमाव बिथरताना दिसतो आहे का आपल्याला? काही दगडफेक वगैरे अशा प्रकारे सुरू आहे का? थोड्या वेळात पूर्वी जेव्हा लोक बाजूला होत नाहीये तेव्हा पोलिसांनी थोडं रेटारेटी करण्याचा प्रयत्न केला, लोकांना बाजूला करायचा प्रयत्न केलाय. मात्र लोक ऐकत नाहीये. पोलीस वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतायत, बाजूला वाज, व्हीआयपी गाडी आहेत, त्यांना जाऊ द्या, अघटित घडू शकतं. मात्र लोक ऐकत नाहीये. त्यामुळे काही ठिकाणी पोलीस सौम्य बळ वापरतायत. लोकांच्या मुंडे स्वतः सुद्धा आवाहन करतायत, लोकांनी शांतीने घ्यावं, गडबड करू नये, गोंधळ करू नये. मात्र काही पळापळी पाहायला मिळते. पोलीस काही ठिकाणी थोडेसे आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. मात्र तरी सुद्धा सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. पोलीस पूर्ण कंट्रोल करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करत आहेत. अगदी खरं आहे, पोलीस पूर्णपणे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर जिल्हाधिकारी जमावबंदीचे आदेश लागू केले होते, मात्र हे ज्या तऱ्हेनं समर्थन दिसतं आहे विशाल, त्या तऱ्हेनं हे खरंच शक्य होत नाही असंच काहीचं चित्र आता दिसतंय. निश्चितपणे जिल्हाधिकारी कायदा व सुव्यवस्था पाळण्यासाठी आदेश दिले होते. मात्र हे जे कलम 144 होतं हे गडाच्या आत सुरुवातीला लावण्यात आलं होतं. गडाच्या आत मोठ्या संख्येने येऊ नये, मात्र गडाच्या बाहेर गर्दी राहील हे जिल्हाधिकारी प्रशासनाला पूर्णपणे माहिती होतं. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात करण्यात आला होता. एसपी स्वतः तिथे आहे, त्या झोनची आयजी स्वतः तिथे आहे. जवळपास 15 पोलीस उपअधीक्षक, जवळपास
20वर पोलीस निरीक्षक आणि 1,500 पोलिसांचा ताफा तिथे आहे. SRPFची 2 तुकड्या सुद्धा तिथे आहे. असं करूनही पोलीस पूर्ण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र समर्थकांमधला उत्साह इतका जास्त दांडगा आहे की खरंच कोणीही सध्या हे रोखू शकत नाही असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. समर्थकांनी उत्साह कमी करण्याची गरज आहे, अन्यथा निश्चितपणे काहीतरी अघटित घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अगदी खरं आहे. ज्या तऱ्हेनं विशाल आपण बघतोय मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, काय नारे ऐकू येत आहेत, काय म्हणतायत लोक? नारायणच्यामध्ये तर जबरदस्त पंकजा मुंडेंना समर्थन केलं जातंय असं पाहायला मिळतंय. पंकजा मुंडे जिंदाबादचे नारे दिले जात आहे. पंकजाताई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा पद्धतीनं नारे दिले जात आहे. पूर्णपणे पंकजाचं समर्थन केलं जात आहे. पूर्णतः या समर्थकांनी पंकजा मुंडे यांना गराडा घातलाय आणि आता कसं तरी या गर्दीच्या गड्यातनं पंकजा मुंडे पुढे सरकलेला आहे. मात्र तिथं सुरुवातीला दरवाजावर नामदेव शास्त्री यांचं भेट घेण्याचं पंकजांनी टाळलेलं आहे आणि त्या गडावर भगवान बाबांच्या समाधीचं दर्शनासाठी घेतलंय. नुकतंच ते दर्शन घेतलं त्यांनी. मात्र यावेळेस नामदेव शास्त्री पुढे होते, यांनाही भेटण्याचं त्यांनी टाळलं असं आपल्याला पाहायला जात आहे. म्हणजे कुठेतरी वाद नाही, भांडण नाही असं म्हणत असल्या तरी अगदी. नामदेव शास्त्रींची भेट टाळणं म्हणजे वाद आहे, भांडण आहे हे स्पष्टपणे दिसतं. अगदी खरं आहे. यावेळेसची खरं तर विशाल ही महत्त्वाची बातमी. आपण ज्या तऱ्हेनं म्हणत होतो की हा वाद होता, दोघांनी खरं तर समन्वयाची भूमिका काही वेळापूर्वी घेतली होती. मात्र पंकजा मुंडे यांनी शास्त्री नामदेव शास्त्री यांची भेट घेणं टाळलेलं आहे आणि त्या पुढे निघालेल्या आहेत. ही दृश्य आपण बघू शकतो. मोठ्या बघू शकतो केवढ्या मोठ्या संख्येनं पंकजा मुंडे यांचे समर्थक त्यांच्या पाठीशी. वाद होणार नाही, भगवानगड हे माझ्यासाठी पितृतुल्य असं आहे आणि अर्थातच मी ज्या तऱ्हेनं पितृतुल्य अशा या गडावरती कुठल्याही प्रकारे वाद होणार नाही, कुठल्याही प्रकारे माझ्याच्याने अपमान होणार नाही असंच मी वागेल असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र या वादाच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी नामदेव शास्त्री यांच्या मनात असलेला थोडंसं दुःख एक प्रकारे ज्या तऱ्हेने त्यांनी भेट नाकारली त्यावरून दिसून येत आहे. ही ताजी दृश्य थेट आपल्या स्क्रीनवरती आपण बघू शकता. भगवान गडावर समाधीचं दर्शन घेण्यासाठी पंकजा मुंडे पोहोचत आहेत. अर्थात त्यांच्या स्वागतासाठी ज्या तऱ्हेनं नामदेव शास्त्रींनी म्हटलं होतं माहेर भाषणीचं स्वागत करू तसं स्वागत करू, मात्र ते स्वागत स्वीकारलेलं नाही. पंकजा मुंडे यांनी महत्त्वाची बातमी आणि त्या समाधीचं दर्शन घ्यायला पुढे निघालंय. समर्थकांना शांत राहण्याचे एक प्रकारे पंकजांनी आवाहन केलेलं आहे. भाषण करण्याची विशाल करोळे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. हा विशाल, सांगा तिथली आताची परिस्थिती. रेटारेटीत पोलीस पंकजा मुंडे यांना भगवानगडावर घेऊन गेले आहे. तिथे त्यांनी समाधीचं दर्शन घेतलंय. समाधीचं दर्शन घेताना त्या ठिकाणी नामदेव शास्त्री सुद्धा उभे होते. मात्र पंकजांनी नामदेव शास्त्री यांच्यासोबत बोलणं टाळलं. त्यांनी थेट भगवान बाबाच्या समाधीकडे गेल्या. तिथे त्यांनी दर्शन घेतलंय आणि आपण बघू शकतोय की सकाळी ज्या पद्धतीनं त्यांना विचारण्यात आलं होतं की नामदेव शास्त्रींनी तुम्हाला लेख म्हणून बोलवलेलं आहे, तुम्ही तिथे जाणार का? आणि त्यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं होतं, मी भगवान बाबांचं दर्शन घ्यायला जाणार. म्हणजे दोघांकडूनही वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी सुद्धा वाद आहे हे आता यातून स्पष्ट होतंय. नामदेव शास्त्री हे तिथलं आराध्य दैवत आहे. भगवान गडावरचे ते शास्त्री आहे. प्रत्येक समर्थक भक्त गडावर गेल्यावर ज्या पद्धतीनं भगवान बाबाचं दर्शन घेतो त्याच पद्धतीनं अगदी नामदेव शास्त्रींचं सुद्धा दर्शन घेतो. मात्र पंकजा मुंडेनं त्यांच्याशी बोलणं टाळलं, त्यांची भेट टाळली. याचा अर्थ कुठंतरी काहीतरी मोठा वाद आहे. निश्चितपणे ते मोठा वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस आता पंकजा मुंडे यांनी समाधीचं दर्शन घेतलंय. तिथे 5 मिनिटं त्या ध्यानस्थ बसणार आहे आणि त्यानंतर त्या पुन्हा नामदेव शास्त्रींची भेट घेतात किंवा
थेट खाली येऊन भाषण करतात, हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. भाषणाची ही पूर्ण तयारी झाली आहे. समर्थकांचा मोठा उत्साह आहे, मोठी गर्दी आहे. खरं तर ज्यावेळेस गडाखालून पंकजा मुंडे गडावर जाताना निघाल्या तेव्हा समर्थकांनी पूर्णपणे त्यांना गराडा घातला होता. दर्शन घेतलंय. माझ्यावर सदाभाऊ खोत, महादेवराव जानकर, राजू शेट्टी, राम शिंदे, आमदार कर्डिले, आमदार राजळे, आमचे सर्व गोविंदरावजी केंद्रे, पूर्ण लोक आहेत आणि मी दर्शनाला आले, नतमस्तक झालेली आहे आणि आता मी इथून बाहेर जात आहे. विशाल, आपण ऐकली असेल आता प्रतिक्रिया माझ्याबरोबर किती लोकांचा पाठिंबा आहे आणि माझ्या एकूणच ज्या तऱ्हेनं पंकजा मुंडे यांनी म्हटलं की आता मी इथून निघते आहे, पुढे त्यांचं अर्थातच त्यांना विचारू शकले नाही की आता पुढे निघाल्यावर खाली पायथ्याशी त्या भाषण करतील का, या संदर्भात अजूनही थोडा संभ्रम वाटतोय. पायथ्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली. एक सभेची छोटेखानी सभा तिथे होईल, मात्र ही छोटेखानी सभा आता छोटेखानी नसून तर खूप मोठी होणार असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. मोठ्या संख्येनं प्रचंड अशी समर्थकांची गर्दी आहे आणि समर्थकांना जोपर्यंत पंकजाताई बोलत नाही, पंकजा मुंडे बोलत नाही, तोपर्यंत समर्थक शांत होणार नाही असंच या गर्दीतून आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही समर्थकांची मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. पंकजांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात आहेत. पंकजा मुंडेंनी भाषण करावं असा आग्रह केला जातोय. इतक्या मोठ्या जनसमुदायाची मागणी पंकजा मुंडे फेटाळणार नाही हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळे निश्चितपणे सध्या तरी आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल की पंकजा मुंडे गडाखाली उतरणार आणि भाषण करणार आणि त्याबाबतची त्यांना पोलीस प्रशासनाकडनं परवानगी सुद्धा मिळालेली आहे. तर काय वाटतं, एकूणच गडाच्या पायथ्याशी भाषण होणार हे मात्र नक्की? निश्चितपणे गडाच्या पायथ्याशी सध्या भाषण होईल असं चित्र निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल. ज्या पद्धतीनं समर्थकांची गर्दी आहे, एकूणच सर्व उत्साह आहे आणि त्यात पंकजा मुंडेंनी नामदेव शास्त्री यांच्यासोबत जे बोलणं टाळलं आहे त्यातून काहीतरी तिथे वाद असावा आणि कदाचित आता जी सभा त्या घेतील त्या सभेत त्या वादाचं कारण सुद्धा सांगू शकतात. त्यामुळे निश्चितच समर्थकांमध्ये सुद्धा आता उत्कंठा ताणल्या गेलेली आहे. अगदी थोड्या वेळाचा प्रश्न आहे. या गर्दीतनं पंकजा मुंडे यांना बाहेर काढणं पोलीस प्रशासनावर मोठं दिव्य असं काम आहे. सध्या पोलीस प्रशासन लोकांना आवाहन करत आहे, गर्दी कमी करा, व्हीआयपी मुवमेंट बाजूला आहे, बाजूला व्हा असं आवाहन केलं जात आहे. मात्र तरीही समर्थकांची गर्दी काही केल्या कमी होत नाही आहे. समर्थक मोठ्या संख्येनं मोठ्या उत्साहानं भगवान बाबाची जय म्हणण्यासोबतच पंकजा मुंडेच्या समर्थनार्थ सुद्धा नारे देत आहेत. इथे एक गोष्ट मात्र महत्वाची पाहायला मिळते, कुणीही नामदेव शास्त्री यांच्याबाबत कुठलाही नारा देत नाही असं म्हटलं जायचं. नामदेव शास्त्रीचे मोठे समर्थक आहे आणि कदाचित पंकजा मुंडे याच्या कार्यक्रमाला त्यांचाही विरोध होऊ शकतो. मात्र सध्या तरी असं इथं कुठलंही चित्र पाहायला मिळत नाही आहे आणि समर्थकांच्या गराड्यातच पंकजा मुंडे आता भगवान गडावरनं समाधीपासनं खाली जायला सुरुवात करतायत. अगदी खरं आहे. म्हणजे विशाल, ज्या तऱ्हेनं आपण म्हटलंय की मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचा आणि कार्यकर्त्यांचा, अर्थात तिथे नामदेव शास्त्री यांचे देखील समर्थक आहेत. मात्र कुठेतरी त्यांनी शांततेचं ज्या तऱ्हेनं म्हटलं होतं की आम्ही शांततेतच हे सगळं घेऊ, कुठेतरी ते शांत आहेत, कुठेही वाद होणार नाही असंच दिसतंय. आणि एक प्रकारे पंकजा मुंडे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन केलंय असं म्हणायला काहीच हरकत नाही. विशाल, निश्चितपणे तसं तर आपल्याला म्हणता येईल की पंकजा मुंडेंना दर्शनाला जायचं होतं, त्या अनुषंगाने पूर्ण तयारी झाली होती. त्यांचं हेलिकॉप्टर जवळच थांबवण्यात आलं होतं 3 किलोमीटरवर. तिथून पोलिसांनी समाधी स्थळापर्यंत जाण्याची पूर्ण व्यवस्था केली होती. खरं तर ठिकठिकाणी बॅरिकेड सुद्धा लावण्यात आले होते की जेणेकरून पंकजा मुंडेंना जाणं सोपं होईल. मात्र ज्या पद्धतीनं पंकजा मुंडे रथारूढ झाल्या, रथावर बसल्यात, त्यामुळं समर्थकांनाही एक मोठा उत्साह आला आणि त्यांनी प्रचंड अशी घोषणा. खरंय विशाल, आपल्या बरोबर अरुण मेहते देखील आहेत, ते देखील तिथला वृत्तांत आपल्याला सांगतील. अरुण, काय तिथली परिस्थिती आता? तुला आता काही वेळापूर्वी इथलं पंकजा. हा, बोला. दर्शन मोठा तो जन आत येण्याचा प्रयत्न करत होते. बॅरिकेडिंग तिथे करण्यात आलेलं होतं, पोलीस त्यांना रोखत होते आणि अशा परिस्थितीमध्ये बाहेरनं सुरुवातीला जे लोक होते त्यांनी चपला भिरकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर काही प्रमाणात दगडफेक देखील या ठिकाणी करण्यात आली. काही पोलीस इथे जखमी झालेत. दोघांच्या एकाच्या डोक्याला मार लागलाय तर एका दुसऱ्या पोलिसाच्या पायाला मार लागल्याची या ठिकाणी माहिती आहे. आणि हे सगळं वातावरण निवडण्यासाठी पोलिसांना
सौम्य असा बळाचा वापर देखील करावा लागला आणि त्यानंतर काही प्रमाणात ही इथली जी गर्दी आहे ती पांगली. आता सगळे जे आहेत इथले समर्थक आणि पंकजा मुंडे त्यांचा रथ जो आहे तो खाली सभास्थानाकडे रवाना झालेला आहे. अगदी खरं आहे अरुण. ज्या तऱ्हेनं आता पंकजा ताईंचा आम्ही काही वेळापूर्वी प्रतिक्रिया ऐकली, आता मी दर्शन घेतलं आणि आता मी खाली उतरते असं त्यांनी म्हटलं. निश्चितच ज्या तऱ्हेनं तयारी झालेली आहे गडाच्या पायथ्याशी, आता ज्या तऱ्हेनं कुठल्या डायरेक्शननी आता पंकजा ताई जात आहेत आणि पायथ्याशी त्या भाषण देतील का? अरुण, विशाल विशाल करोळे हे देखील आपल्या बरोबर आहे. विशाल, आपण बघतोय ज्या तऱ्हेनं खाली जाऊ ते आता मी निघालेली आहे असं पंकजा म्हणाले, त्यांचा आता मार्ग पायथ्याशी जाताना दिसतोय. ही दृश्य आपण बघू शकतो. पंकजा मुंडे मगाशी आल्या तेव्हा किती हजारोंच्या संख्येनं समर्थक त्यांच्या पाठीमागे होते आणि आता दर्शन घेऊन त्या निघालेल्या आहेत. ही थेट दृश्य आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकता. मोठ्या संख्येनं तिथे पंकजा मुंडे यांचे समर्थक देखील उपस्थित आहे भगवानगडावर. भगवानगडाची दसऱ्याची अनेक वर्षांची ही परंपरा, मात्र काही कारणास्तव या भगवानगडाच्या दसरा मेळाव्याच्या परंपरेला वादाचं बोट लागलेलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चांना उधाण आलं होतं. अगदी बातमीपत्रांमध्ये देखील याला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं होतं, कारण की मोठ्या संख्येनं लोक या संदर्भात लक्ष देऊन होते की कशा तऱ्हेनं हा अर्थातच पंकजा ताईंचेही मोठ्या संख्येनं तिथे कार्यकर्ते उपस्थित असल्यानं, कार्यकर्ते असल्यानं पंकजा ताईंनी तिथे सभा घ्यावी, तिथे भाषण करावं अशी खूप मनोमन त्यांची सदिच्छा होती. आता पंकजा ताई ज्या तऱ्हेनं कायदा आणि सुव्यवस्थेचा कडे बघता भगवानगडावरून त्या निघालेल्या आहेत. दर्शन घेऊन त्यांनी त्यानंतर काय म्हटलं ते आता ऐकूयात. मी भगवान बाबांचं दर्शन घेतलंय. माझ्यावर सदाभाऊ खोत, महादेवराव जानकर, राजू शेट्टी, राम शिंदे, आमदार कर्डिले, आमदार राजळे, आमचे सर्व गोविंदरावजी केंद्रे, पूर्ण लोक आहेत आणि मी दर्शनाला आले, नतमस्तक झालेली आहे आणि आता मी इथून बाहेर जात आहे. ते एकूणच मोठ्या प्रमाणामध्ये पंकजा मुंडे यांचे समर्थक भगवानगडावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. पंकजा ताईंचा त्यांचा मनोमन पाठिंबा आहे आणि त्यांनी सभा घ्यावी, त्यांनी 2 वाक्य तरी बोलावं असे गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांच्या भावना होत्या. पंकजा ताई खरं तर आता निघालेल्या आहेत भगवानगडावरून त्या पायथ्याशी जाऊन. विशाल, ज्या तऱ्हेनं आत्ता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली की आता मी निघालेली आहे, आता कुठला त्यांनी मार्ग निवडलेला आहे, त्या पायथ्याशी पोहोचून सभास्थानी पोहोचतायत का? निश्चितपणे पायथ्याशी पोहोचणार आणि सभा घेणार असं चित्र आता अगदी स्पष्ट झालेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी नामदेव शास्त्री यांची भेट सुद्धा टाळलेली आहे आणि समर्थकांच्या गराड्यात त्या बाहेर पडतायत. तिथे थोडा गोंधळही झाला, काही चप्पलफेक आणि काही प्रमाणात दगडफेकही झाली. पोलिसांना सौम्य असा लाठीमार सुद्धा त्या ठिकाणी करावा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र असं असलं तरी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केल्याने गर्दी थोडी कमी झालेली आहे आणि आता पंकजा मुंडे गाडीत बसून पायथ्याशी जात आहेत आणि पायथ्याशी गेल्यावर त्या नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत, लोकांसोबत बोलणार आहेत, जाहीर भाषण निश्चितपणे करणार आहेत. ज्या पद्धतीने लोकांची मागणी आहे पंकजा मुंडेने बोलावं आणि पंकजा मुंडे बोलणार असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीनं गर्दीतनं समर्थकांच्या गराड्यातनं त्या आल्या त्याच पद्धतीनं अगदी त्याच मार्गानं आता त्या परत जात आहेत. पोलिसांना ही सगळी गर्दी करणं कंट्रोल करणं खरंच कठीण होत आहे. बळाचा वापर केल्यामुळे गर्दी शांत झालेली आहे आणि आता इथून पंकजा मुंडे गडाखाली जाणार आणि भाषण करणार हे जवळपास स्पष्टच आहे. अगदी खरं आहे विशाल. ज्या तऱ्हेनं मोठ्या प्रमाणात पंकजा ताईंना पाठिंबा आपल्याला दिसतोय, काही महिला समर्थक आणि महिला कार्यकर्ता देखील त्यांच्या आजूबाजूला दिसत आहेत का? निश्चितपणे महिला कार्यकर्ता काही प्रमाणात आहे, मात्र त्यांच्यासोबत राज्याचे मंत्री सदाभाऊ खोत सुद्धा आहेत. अगदी गोपीनाथ गडावरनं सदाभाऊ खोत त्यांच्यासोबत होते. प्रीतम मुंडे सकाळीच त्या ठिकाणी रॅली घेऊन पोहोचल्या होत्या. प्रीतम मुंडे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. पंकजा मुंडेंचे पती सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात समर्थक सुद्धा तिथे पाहायला मिळत आहेत.
पूर्ण या समर्थकांच्या गर्दीच्या गराड्यात पंकजा मुंडेंनी भगवान बाबांचं दर्शन घेतलं, समाधीचं दर्शन घेतलं आणि कोणाशी काहीही न बोलता फक्त 2 मिनिटांचं मौन त्यांनी त्या ठिकाणी बाळगलं आणि तिथून आता त्या बाहेर पडलेल्या आहेत आणि आता सभास्थळी जात आहे. आता पंकजा मुंडे नक्की काय बोलणार? आपला जो वाद झाला आहे किंवा जो वाद त्यांनी नाकारला होता आणि नामदेव शास्त्रींनी सुद्धा नाकारला होता, मात्र गडावर गेल्यावरही गडाची ज्या नामदेव शास्त्रींनी पंकजाला गडाची लेक म्हटलं होतं, या गडाच्या लेकीना नामदेव शास्त्री सोबत थोडं सुद्धा संभाषण केलं नाही आणि तिथून निघून गेल्या. या सगळं चित्र पाहता आता पंकजा मुंडे नामदेव शास्त्री भगवानगड या वादावर काय बोलतात हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या तरी किमान फक्त शांततेचं आवाहन करण्यात येत आहे. पोलीस गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करतायत, थोडी पळापळ त्या ठिकाणी होते, तो थांबवण्याचा पोलीस प्रयत्न करतायत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्याचा पोलीस प्रयत्न करतायत. स्वतः पंकजा मुंडे सुद्धा शांतीचं आवाहन करतायत. मृदुला, अगदी खरं आहे. विशाल, स्वतः पंकजा मुंडे शांतीचं आवाहन करतायत आपल्या कार्यकर्त्यांना. कार्यकर्ते देखील खूपच उत्सुक आहे पंकजा मुंडे यांचं भाषण ऐकण्यासाठी आणि सभास्थळी या क्षणी आपण बघतोय पंकजा मुंडे निघालेल्या दिसत आहेत. काही वेळातच त्या सभास्थानी पोहोचतील आणि सभास्थानी पूर्ण तयारी आहे. कशा तऱ्हेनं बंदोबस्त ठेवण्यात आला आहे विशाल तिथे? खरं तर मृदुला, सध्या तरी बंदोबस्ताचा फज्जा उडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्णतः बॅरिकेड्स लावण्यात आले होते आणि त्यातून पंकजा मुंडे गडावर जातील असं चित्र निर्माण करण्यात आलं होतं. मात्र असं असलं तरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ सुद्धा झालेला आहे. काही प्रमाणात स्टोल पेंटिंग, दगडफेक त्या ठिकाणी झालेली आहे. काही प्रमाणात त्या ठिकाणी गोंधळ सुद्धा झालेला आहे. काही लोकांनी चप्पल सुद्धा त्यांच्याकडे भिरकावली होती. हे चित्र आपल्याला तिथे पाहायला मिळतंय. मात्र आता सध्या पोलिसांनी पूर्णतः कंट्रोल केलेलं आहे, सिच्युएशन कंट्रोल केलेली आहे आणि पंकजा मुंडे गडावरनं खाली उतरल्या. अगदी 10 मिनिटापेक्षा सुद्धा कमी काळ त्या समाधीजवळ थांबल्या. हे चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेला जेवायला बोलवलं होतं, गोडधोडाचं जेवण आपल्या लेकीसाठी ठेवलं होतं, अशा प्रकारे आवाहन केलं होतं. मात्र हे आवाहन सुद्धा त्यांनी फेटाळलं आहे आणि फक्त समाधीचं दर्शन घेऊन पंकजा मुंडे आता गडाच्या पायथ्याशी रवाना झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी खरं विशाल, ज्या तऱ्हेनं आत्ता आपण जसं म्हटलं की इतिहासात असा पहिल्यांदा झालं असेल की सर्वसामान्यांना भगवान गडावरती किंवा समाधीचं दर्शन घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. जेव्हा पंकजाताई पोहोचल्या भगवान गडावरती, सर्वसामान्यांचं काय म्हणणं होतं, त्यांच्या भावना काय दिसल्या? सर्वसामान्यांची गर्दी पाहता जास्त प्रमाणात पंकजा मुंडे यांचे समर्थकच त्या ठिकाणी पाहायला मिळाले. किंबहुना ही संपूर्ण गर्दी पंकजा मुंडे यांचंच समर्थन करताना पाहायला मिळाले. आपल्याला प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी तिथे होती. या संपूर्ण गर्दीमुळे पंकजा मुंडे गडावर पोहोचतील की नाही असं सुद्धा चित्र निर्माण झालं होतं. मात्र अंतर थोडं कमी असल्यामुळे आणि पोलिसांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्यामुळे पंकजा मुंडे दर्शनस्थळी पोहोचले आहेत. मात्र सध्याचं चित्र पाहता खरंच एक थोडी परिस्थिती गंभीर झालेली आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. पोलीस काही ठिकाणी बळाचा वापर सुद्धा करून गर्दी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पोलिसांना हे सगळं प्रकरण हाताळणं आता कठीण जात आहे. पंकजा मुंडे शांततेचं सातत्यानं आवाहन करत आहे. मात्र कुठंतरी समर्थक शांत व्हायला तयार नाही. जोपर्यंत पंकजा मुंडे भाषण करणार नाही आणि भाषणातून आपलं मत मांडणार नाही तोपर्यंत ही गर्दी कमी होईल असं तरी चित्र सध्या तरी दिसत नाहीये. अगदी खरं आहे, समजू शकतो आपण. कारण ज्या तऱ्हेनं गेल्या अनेक दिवसांपासून समर्थक खरं तर गडावरती त्यांचं भाषण ऐकण्यास उत्सुक होते, परंतु आता यावेळेसची महत्त्वाची बातमी म्हणजे गडावरून आता पंकजाताई उतरलेल्या आहेत आणि त्या सभास्थानी जात आहेत. पंकजा मुंडे यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया काय दिली ती ऐकूया. मी भगवान बाबांचं दर्शन घेतलंय. माझ्यावर सदाभाऊ खोत, महादेवराव जानकर, राजू शेट्टी, राम शिंदे, आमदार कर्डिले, आमदार राजळे, आमचे सर्व गोविंदरावजी केंद्रे पूर्ण लोक आहेत आणि मी दर्शनाला आले, नतमस्तक झालेली आहे आणि आता मी इथून बाहेर जात आहे. पंकजा मुंडे यांच्या या प्रतिक्रियेनंतर याआधी नामदेव शास्त्रींनी काय प्रतिक्रिया दिली होती ती ऐकूया. मी तिच्या स्वागताला सदैव तयार आहेत. तिच्यासाठी जेवण तयार करून ठेवलेलं आहे. माहेरचे 2 घास खाऊन तिने जावेत. आमच्या मनात कुठली कटुता नाही, आमच्या मनात कुठलं वैमनस्य नाही, आजही नाही, भविष्यात नाहीत. वारकरी संप्रदाय हा सगळ्यासाठी अजात शत्रू असतो. ती तर ती विशेष आहे.
तेव्हा माझ्यातर्फे यावं, 2 घास खावे, जावेत. माझं निमंत्रण आहे तिला. माझं निमंत्रण आहे असं म्हटलेलं तर आहे नामदेव शास्त्रींनी, पण कुठेतरी पंकजा मुंडे यांनी ते निमंत्रण स्वीकारलेलं नाही, 2 घास खाल्लेले नाही. खरं तर आणि नामदेव शास्त्रींशी त्या बोलल्या देखील नाही आणि भेट न घेताच त्या सभास्थानी आता निघालेल्या आहेत. पायथ्याशी काही वेळातच पंकजा मुंडे सभा घेतील. ही दृश्य थेट आपल्या स्क्रीनवरती भगवानगडाची आपण बघू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून भगवानगडावरील या सभेचा वाद चिघळला होता आणि आता मात्र हे यावेळेस तसं चित्र आहे की पंकजा मुंडे भगवानगडावरती दर्शन घेऊन निघालेल्या आहेत आणि काही वेळातच त्या समाधीस्थळी जाऊन आपलं भाषण करतील. अर्थातच समर्थकांनी देखील त्यांना त्या प्रकारे आवाहन दिलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.